नमस्कार. 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 मी शुभांगी शेटे. हा बोला. मी आज तुमच्याकडून थोडी माहिती घ्यायला आले की तुम्हाला काय त्रास होता आणि तुम्ही जे पाणी सुरू केला त्यातून तुम्हाला काय फरक पडला हे मला विचारायचंय. तुमचं नाव सांगा पहिला. माझं नाव संजय सकाराम दबडे, पोरचाडी कॉलनी, नागाव फाटा. मी 2021ला पॅरालिसिसमध्ये ब्रेन स्ट्रोक मध्ये झाला मला, आणि त्यानंतर उजव्या बाजूला थोडासा मायनर पॅरालिसिसचा झटका येऊन माझा एक हात आणि एक पाय, मुंगे आणि बधी उजवी बाजू झाली. ब्रेन स्ट्रोक आला आणि डोक्याला डाव्या बाजूला ब्रेनला हे स्ट्रोक बसला. मग 2-4 वर्षे मी जवळजवळ भरपूर ॲलोपॅथी डॉक्टरांची सांगत तिथं मेडिसिन आणि घरातल्याने सगळ्यांनी केली भरपूर. पण जे मेजर प्रॉब्लेम जे बाकीचं सगळं जरा जरा बरं होत आलो, पण मेजर प्रॉब्लेम जे हाताला मुंगे येणे, हात एक साईड जी बधी राहते ती काय बरी झाली नाही. मग मी त्यानंतर काय केलं की आता काय करायचं, हे प्रॉब्लेम घेऊन आहे असं जायचं केव्हा होईल त्यावेळी मी नंतर मग जरा योगा प्राणायाम वगैरे करायलो, औषधं खाऊन खाऊन परत आणि कंटाळा, तब्येत हार्ड औषधं खाऊन. मग म्हटलं आपण आता औषधं कोण बरी करणार नाही, त्यापेक्षा जरा 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 तरी पण माझी ॲलोपॅथी मेडिसिन चालूच होते. डोक्याच्या डॉक्टरांची, औरंगाबादच्या सरांची, आणि परत BP, रक्तपातळ शिवायची गोळी, पडायची वगैरे हे चालू होतं. आणि मी लाईफस्टाईलच पुन्हा चेंज केली हळूहळू, पण काही एवढा पण तरी पण रिझल्ट नाहीत. मग त्या त्रासाला घेऊनच मी माझं दैनंदिन जीवन चालू करत होतो. आता म्हटलं हे आपल्या त्रासाला बरोबरच आपल्याला राहावं लागणार. मग ती हाताची मग असं काय केलं, असं मी नागावला फिरत होते. पूर्ण माझा हात शुभांगी शेट्टी म्हणून त्यांच्या त्या जाहिराती तिथे मी वाचली. त्यांना विचारलं ही काय पाण्याचं, तर काय माहिती ते तुम्हाला सगळी माहिती तुम्हाला जी सांगतील रेवली सांगतील तुम्हाला. मग मी घरी आल्याच्या नंतर सगळं वाचलं. म्हणजे ह्याच्यात काय भानगड्या पण नसतो बघे तरी. मग उमेश रेवलेला फोन केला. म्हटलं कोण बोलते, ते उमेश रेवले. मी म्हटलं दबडे काकी बोलते, काय करायचं. मग म्हटलं ठीक आहे म्हटलं. मग तो म्हटलं मी घरी येतो संध्याकाळी, तर बघे तुम्हाला पाण्याची माहिती बिती काय असेल तर सांगतो. म्हटलं खरं सांगायला लागलंस काय, तर होय म्हटलं. म्हणजे मी त्याला बरेच वर्षापासून ओळखते, पण पाण्याचा पण रिपोर्ट काय मलाही माहिती नव्हतं. म्हटलं ठीक आहे, आलं संध्याकाळी येते तर कधी काय असं विषय निघूया. मग बोलणं म्हणजे सगळं झालं. मग ह्यांना म्हटलं असं असं पाण्याचं हे आहे, तो आला येणार आहे तेव्हा बोलूया आपण. मग दुसऱ्या दिवशी तो सकाळी आला, तर अशी जर चर्चा केली की पाण्याबद्दल हे असं असं चालू आहे. तिला म्हटलं तुम्हाला घ्यायला काय हरकत आहे, सगळ्या गोष्टी आपल्या पिल्या तर चालते, कारण बघा सगळी मेडिसिन झाली, शेवटचा पर्याय करूया. 10 रुपये लिटरनं पाणी घ्यायचं मला विश्वास बसायला सुरुवातीला. आणि म्हटलं दूध पिशवी 35 रुपयाची घेस तोपर्यंत माणसाला लागेल होते, आणि तुझं 1 लिटर पाणी दिवसाला 5-7 लिटर पाणी पिणार एकटा. 10 रुपये लिटरनं पाणी घेऊन कसं परवडलं मी. अहो बघा तरी म्हटले असं तसं होतं. मग म्हटलं ठीक आहे, आता म्हटलं एवढी 4 वर्ष अवघीत झाल्यात, तुला 1 महिना देतो, तू जाऊ दे म्हटलं ठीक आहे. आणि म्हणून मग तुझ्या विश्वास ठेवून मला एक रोज 5 लिटर पाणी दे म्हणून उमेशला सांगितलं. उमेशनं मला 1-2 महिने पाणी आणून दिलं त्याच्या सेंटरवरनं, उमेश रेवलीने. आणि 5 लिटर पाण्यावर मी, आमची मिसेस आणि आई तिघेजण सकाळी उठल्यापासून दिवसातनं 1-2-3 वेळा ते 5 लिटर पाणी तिघेजण आम्ही डिवायडेशन करून प्यायचं. रेग्युलर पाणी पण प्यायचं, पण ते पाणी प्यायचं. आणि असं करत करत सुरुवात ज्या दिवशी आम्ही पाणी घेतलं त्या दिवशीपासून जे आम्हाला म्हणजे जे मिरॅकल जे बदल जे वाटला. कितव्या दिवशीपासून रिझल्ट म्हणजे जाणवायला? 1 आठवड्यात. 1 आठवड्यात म्हणजे मी मागे एवढी मेडिसिन घेत होतो त्याच्यापेक्षा 1 आठवड्यात मला म्हणजे म्हणजे पॉवर वाढली, मी थकवा कमी झाला, आणि मला म्हणजे भेरकडत होतो वगैरे ते जरा कमी झालं. आता वाटायला की मी पहिल्यावर का ताजा तवानं व्हायला लागलोय आणि यात काहीतरी जादू आहे. मग नंतर मग मी 1 आठवडा 15 दिवसानंतर उमेशला परत बोलून घेतलं, आणि मग मशीनच्या संदर्भात म्हणले असू दे काका. मग परत गुरु सरांच्याकडनं आम्ही डेमो वगैरे आम्ही घरातच सगळ्या डेमो वगैरे बघितल्यानंतर मग त्यानंतर मग हळूहळू मी 1 महिन्याभरात माझ्या डोक्यात आपण मशीन घ्यायचं, काय वाटतं ते झालं तर हे मिरॅकल आहे. आणि हे लाईफस्टाईलला योग्य आहे, त्यावेळेला पाणी बदले आहे, कॅंगल वॉटर म्हणजे एकदम ओके आहे. म्हणून मग आम्ही त्यावेळी निर्णय घेतला, आणि 1 महिन्यानंतर आम्ही मशीन घ्यायचा निर्णय केला. आणि त्यानंतर मग लगेच पैसे गुरु सर, उमेश, तुम्ही शेट्टी यांच्या ह्याच्यातनं मग ते आम्ही मशीन घ्यायचा निर्णय केला. RTGS करून मशीन घेतलं. 1 आठवड्यात मशीन आलं, इन्स्टॉल झालं. आता त्यानंतर फुल टाईम आम्ही कॅन्जन वॉटर पितोय. घरातले सगळे व्यवहार आमचे कॅन्जन वॉटरवर चालू आहेत. आता मिसेसचे प्रॉब्लेम होते,
माझे प्रॉब्लेम तर येते जवळजवळ आता मला वाटतंय 85% सगळं माझा जो प्रॉब्लेम बर्निंग होता हात तो कमी झालेला आता वेल एकदम वेल आता शिकत. थोडं काका तुम्ही एक थोडंसं चालून दाखवा कारण की व्हिडिओ सुरू आहे की लोकांनाही समजेल की थोडं पॅरालिसिस पेशंट होतो कितपत हालचाल हा, आहे. बरोबर. बघा मी आता रेग्युलर प्रमाणे चालतोय सगळं माझ्या ऍक्टिव्हिटीज मला कुणालाही कोणी मी सांगितलं तरच म्हणणार की हे पॅरलेसचं पेशंट मला पॅरलेस झाला नाहीतर जसं समोरचा माणूस या माणसाला पॅरलेस झाला असं कोणीही फंड काढू शकत नाही. 75% तरी कव्हर आहेत. मी उगाच त्यामुळे कशाला वाकडा कुठे चालत नाही, नाही, काय काय करायचं? नाही. नाही त्यांचे झाले आणि नाही, मला तुमचे- प्रॉब्लेम एक होता हा. की माझे पायात वडी मारायचं मला चिकनगुनिया झालेलं 2022 त्याच्यानंतर 1 वर्ष मी कसं रडत काढलं सगळे औषध सगळ्यांची औषध झाली माझ्या पण जमलं गेले म्हणजे असू ते घेतलं काय फरक पडला पण पेन पित असं झालं मी मला पण कवरावलं माझे टाच पण आता हे मला वाटतं टाच झाल्या प्रमाण मला वाटतं 8-9 महिने झाले आता जरा कमी होत आले माझे टाचलं पण 11.5चं पाणी हे चालू आणि 2.5चं केली मी त्यांना शेका लागली असं गार पाणी असं शेकायचं प्रकार चालू आहे मला त्याच्यामुळे ते पण जरा कमी आले आणि पायात वडी वगैरे माझे ते पण कमी आले आणि सगळ्यात उत्तम म्हणजे मला एक प्रश्न असा झाला की कावीचं मानसिक तयार झाले माझ्याकडे आता पाण्यासाठी ते म्हणलं पाणी घेऊन बघतो ठीक आहे म्हटलं त्यांना पण पाणी घेऊन बघितलं 9.5चं आणि 11.5चं कावीचं पाण्याचं तुझं पण रिपोर्ट आहे माझ्या कॅटलॉगला माझे सगळं लिहिलं प्रत्येकाचं भुयातनं वगैरे 10 लिटर पाणी घेऊन चालले सगळे म्हणजे आता का की तुमच्याकडे मशीन बसवल्यापासून बाहेरची लोक पण घेऊन तुमच्याकडे जातात, पाणी जातात, न्यायला लागले जातात, त्यांना जातात. रिझल्ट यायला लागले. रिझल्ट यायला लागले मधुमेहाचं प्रत तर चालू आहे शुगरचं वगैरे कावीचं तर पूर्ण निड्रोल झालेलं आहे माणूस. सगळ्यात जी बाई महत्त्वाचं काय ladies माहिती आहे, आहे? माझा ती पण cover result झाल्या. दुसरा मी माझ्या ह्या प्रॉब्लेम साठी मी हे पाणी आता नाही, already ह्याच्यासाठी live मला पाणी वाटतं झालं. सांगू, माझं पण मला जवळजवळ रोज अर्धी तरी 8 लाख रुपये गोळी खर्च घ्यायची झाले लागायची. त्याच्यासाठी. नाही झाले 8 लाख रुपये मी खर्च केले